नमस्कार. आज 31 डिसेंबर 2025 आहे. नवीन वर्षाच्या अगदी उंबरठ्यावर आपण उभे आहोत. बरोबर. आज आपण महाराष्ट्राच्या आयटी क्षेत्राच्या म्हणजे दोन वेगवेगळ्या कथा पाहणार आहोत. एक कथा आहे चकचकीत धोरणांची, अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीच्या घोषणांची आणि भविष्याच्या मोठ्या स्वप्नांची. आणि दुसरी कथा आहे पुण्याच्या हिंजवडीमधल्या वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका सामान्य इंजिनियरच्या रोजच्या त्रासाची. अगदी हाच तो विरोधाभास आहे. आपल्याकडे सरकारी आर्थिक सर्वेक्षण आहे, नवीन धोरणांचे अहवाल आहेत आणि काही ताज्या बातम्या पण आहेत. तर या दोन कथांमध्ये कोण जिंकणार आणि महाराष्ट्राचं आयटी भविष्य नेमकं कोणत्या दिशेने जाणार आहे हेच आज आपण शोधणार आहोत. तुम्ही मांडलेला मुद्दा अगदी योग्य आहे. कारण हा जो संघर्ष आहे ना, तोच महाराष्ट्राच्या आयटी क्षेत्राचं भविष्य ठरवणार आहे. एका बाजूला महाराष्ट्र आपलं पारंपरिक वर्चस्व टिकवण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी खूप मोठी पावलं उचलतोय. पण त्याच वेळी बँगलोर आणि हैदराबाद सारखी शहरं ते तर पूर्ण तयारीत आहेत. हो, ते आपल्या पायाभूत सुविधांच्या जोरावर महाराष्ट्राला मागे टाकण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. त्यामुळे आजची चर्चा ही फक्त यशाची नाही, तर या स्पर्धेत टिकून राहण्याच्या धडपडीचीही आहे. चला तर मग त्या मोठ्या पावलांपासूनच सुरुवात करूया. सरकारने 2022 ते 25 या काळात अनेक नवीन धोरणं आणली आहेत. हो, बरेच धोरणं आली आहेत. त्यात आयटी आणि ITES पॉलिसी 2023 आहे आणि अगदी अलीकडची महाराष्ट्र ग्लोबल केपॅबिलिटी सेंटर म्हणजे GCC पॉलिसी 2025 सुद्धा आहे. हो. यामागे नेमका काय विचार दिसतोय? हे फक्त काही नवीन सवलती देण्यापुरतं मर्यादित आहे की यामागे काहीतरी मोठा बदल आहे? नाही, हा खूप मोठा धोरणात्मक बदल आहे. आता सरकारचं लक्ष म्हणजे फक्त सॉफ्टवेअर एक्सपोर्ट किंवा कॉल सेंटर्सवर राहिलेलं नाहीये. अच्छा. आता उच्च मूल्य असलेल्या सेवा म्हणजे ज्याला आपण हाय व्हॅल्यू सर्व्हिसेस म्हणतो त्या महाराष्ट्रात आणण्यावर भर दिला जातोय. आणि तिथेच GCCची भूमिका येते, बरोबर? अगदी. तिथेच ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स म्हणजेच GCCची भूमिका महत्वाची ठरते. याला असं समजूया की आधी परदेशी कंपन्या आपलं बॅक ऑफिस काम इथे पाठवायच्या. हो, म्हणजे डेटा एंट्री वगैरे. बरोबर. डेटा एंट्री किंवा ग्राहक सेवा. आता GCC धोरणामुळे त्या आपलं ब्रेन ऑफिस इथे आणायला तयार होत आहेत. ब्रेन ऑफिस ही संकल्पना खूप रंजक आहे. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे कंपनीचे सर्वात महत्वाचे निर्णय, नवीन उत्पादनांचं संशोधन आणि डिझाईन, ओके, भविष्यातील आर्थिक नियोजन, एनालिटिक्स, अगदी सायबर सिक्युरिटीसारखी अत्यंत महत्वाची कामं आता महाराष्ट्रात होऊ शकतील. बापरे, म्हणजे खूप मोठा बदल आहे हा. हो, जगभरातील मोठ्या कंपन्यांची ही एक प्रकारे स्वतःचीच कार्यकेंद्र असतात, जी त्यांच्या जागतिक कामकाजाचा एक अविभाज्य भाग असतात. ही महाराष्ट्रासाठी खूप मोठी संधी आहे. का? म्हणजे फक्त नोकऱ्या मिळतील म्हणून? नाही, फक्त नोकऱ्याच नाही, तर उच्च दर्जाचं कौशल्य आणि तंत्रज्ञानही राज्यात येईल. आणि ह्याच मोठ्या बदलांचा एक भाग म्हणून डेटा सेंटर्सबद्दलचं धोरण तर खूपच, मला तर नाट्यमय वाटतंय. हो, ते खरंच धाडसी पाऊल आहे. त्यांना अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केलं आहे. पण त्यातली सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे निवासी किंवा ग्रीन झोनमध्येही डेटा सेंटर उभारण्याची परवानगी दिली आहे. हो. एक मिनिट, म्हणजे माझ्या घराशेजारी एक मोठं सर्व्हर फार्म उभं राहू शकतं? हे कसं शक्य आहे? आणि याचे सामान्य नागरिकांवर काय परिणाम होतील? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि इथेच या धोरणाचं धाडस दिसून येतं. होय, तांत्रिकदृष्ट्या हे शक्य आहे. खरंच? हो. या निर्णयामुळे गुंतवणुकीतील एक मोठा अडथळा दूर होतो. आतापर्यंत डेटा सेंटरला एक अवजड उद्योग म्हणून पाहिलं जायचं. अच्छा, म्हणजे फक्त इंडस्ट्रीयल झोनमध्ये परवानगी होती. अगदी. त्याला फक्त औद्योगिक पट्ट्यातच जागा मिळायची. पण आता सरकार डेटाला वीज आणि पाण्यासारखी एक मूलभूत युटिलिटी किंवा पायाभूत सुविधा मानत आहे. म्हणजे हा दृष्टिकोनातला बदल आहे. बरोबर. हा फक्त सवलती देण्यापुरता निर्णय नाही, हा दृष्टिकोन बदल आहे. याचा अर्थ महाराष्ट्र केवळ भारतासाठीच नाही, तर संभाव्यता संपूर्ण आशियासाठी डेटा हब बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगतोय. पण ह्या महत्त्वाकांक्षेची किंमत काय? म्हणजे निवासी भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर वीज आणि पाणी लागणारे प्रकल्प आले तर तिथल्या स्थानिक प्रशासनावर आणि नागरिकांवर प्रचंड ताण येणार नाही का? नक्कीच येणार. आणि हा या धोरणातील सर्वात मोठा चिंतेचा आणि चर्चेचा विषय आहे. सरकारने 100% स्टॅम्प ड्युटी माफी, कमी दरात वीज आणि निवासी दराने मालमत्ता कर यांसारख्या मोठ्या सवलती दिल्या आहेत. यातून गुंतवणूक नक्कीच येईल. पण मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरांमध्ये जिथे आधीच पाणी आणि विजेची समस्या आहे, तिथे हे अतिरिक्त ओझं कसं पेललं जाईल याचं स्पष्ट उत्तर अजून धोरणात दिसत नाही. म्हणजे आर्थिक विकासाला प्राधान्य दिलंय? स्पष्टपणे.
याला जोडून ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी 7 कायद्यांमधील लहान गुन्हे रद्द करण्याचा अध्यादेशही आणला आहे. ही ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी चांगलं आहे, पण यामुळे काही चुकीच्या गोष्टींना खतपाणी मिळण्याची शक्यता नाही का? शक्यता आहे. म्हणजे काही नियम तर कामगारांच्या किंवा पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी असतात, ते शिथिल केल्याने काही वेगळेच धोके निर्माण होऊ शकतात. अगदी बरोबर. ही दुधारी तलवार आहे. उद्देश चांगला आहे की उद्योजकांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत. पण अंमलबजावणी महत्वाची. हो, अंमलबजावणी करताना जर निष्काळजीपणा झाला तर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. सरकारला विकास आणि नियमन यात एक नाजूक संतुलन साधावं लागेल. ही धोरणं कागदावर आणि प्रेझेंटेशनमध्ये खूप प्रभावी दिसतात. अब्जावधींची गुंतवणूक, ब्रेन ऑफिस आणि डेटा हब बनण्याची स्वप्न. पण कुठल्याही धोरणाची खरी परीक्षा तर जमिनीवरच होते. आणि जेव्हा आपण जमीन म्हणतो तेव्हा महाराष्ट्राच्या IT क्षेत्रासाठी एकच नाव समोर येतं, हिंजवडी. हो. तिथे काय परिस्थिती आहे? या चकचकीत धोरणांचं प्रतिबिंब तिथे दिसतं का? दुर्दैवाने नाही. हिंजोडी हे धोरण आणि अंमलबजावणी यांच्यातील भयावह दरीचं सर्वात मोठं उदाहरण आहे. इतकं? हो. तिथे आजही वाहतूक कोंडी, पावसाळ्यात पाणी साचणं आणि विजेच्या लपंडावासारख्या पायाभूत सुविधांच्या गंभीर समस्या आहेत. मी स्वतः तिथे गेले आहे. सकाळी 9 वाजता जर तुम्ही भूमकर चौकात असाल तर कळेल की नक्की काय परिस्थिती आहे. हो, तर तुम्हाला कळेल की ही समस्या फक्त आकडेवारीची नाही, तर लाखो लोकांच्या रोजच्या 3-4 तासांच्या त्रासाची आणि मनस्तापाची आहे. आणि ही गोष्ट आता फक्त सामान्य कर्मचाऱ्यांपुरती राहिलेली नाही असं वाटतंय. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अधिकाऱ्यांना खडसावलं होतं. हो, ती बातमी खूप गाजली होती. त्यांनी म्हटलं होतं की जर परिस्थिती सुधारली नाही तर हिंजवडी बँगलोर आणि हैदराबादला जाईल. आणि हे खूप मोठं वक्तव्य आहे. हो, उपमुख्यमंत्र्यांनी इतकं मोठं वक्तव्य करणं हे खूप गंभीर आहे. याचा अर्थ सरकार आणि उद्योगांमध्ये पडद्यामागे बरीच खडाजंगी सुरू असणार. नक्कीच. यावर तिथल्या कंपन्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे? त्या खरंच जाण्याचा विचार करत आहेत का? हे वक्तव्य म्हणजे बर्फाचं एक टोक आहे. गेल्या काही वर्षांपासून कंपन्या आणि त्यांच्या कर्मचारी संघटना सरकारकडे या समस्या मांडत आहेत, पण आता परिस्थिती हाताबाहेर जात आहे. अच्छा. कंपन्या थेट जाण्याची धमकी देत नाहीत, पण त्यांचा नवीन विस्तार किंवा नवीन गुंतवणूक ते दुसरीकडे करत आहेत. हो, ते बंगळुरू, हैदराबाद किंवा अगदी चेन्नईसारख्या शहरांमध्ये करत आहेत. MIDCच्या प्रमुखांनीही हे मान्य केलं आहे की महाराष्ट्र आपलं अव्वल स्थान टिकवण्यासाठी धडपडत असताना दुसरी राज्य ते लाल गालीच्या अंथरून बसले आहेत. अगदी ते लाल गालीच्या अंथरून आणि उत्तम सुविधा देऊन गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत. अजित पवारांचं वक्तव्य हे त्यास हताशेचं आणि धोक्याच्या घंटेचं प्रतीक आहे. म्हणजे एकीकडे आपण नवीन गुंतवणूकदारांना ऑफिस उघडण्यासाठी बोलवत आहोत आणि दुसरीकडे जे आपलं सर्वात मोठं IT हब आहे तिथल्या लोकांना ऑफिसला वेळेवर पोचण्याची हमी देऊ शकत नाही. ही खूप मोठी विसंगती आहे की नाही? आहेच. पण चित्र पूर्णपणे निराशाजनक नाही असं दिसतंय. मुंबई पुण्याच्या पलीकडेही काहीतरी घडत आहे. हो, नागपूरच्या मिहान सेजमध्ये नवीन कंपन्या गुंतवणूक करत आहेत. अगदी हाच आशेचा किरण आहे आणि विकेंद्रीकरणाचं एक उत्तम उदाहरण आहे. मिहान सेजबद्दल थोडं सांगाल का? नागपूरमधील मिहान सेज म्हणजेच मल्टी मॉडेल इंटरनॅशनल हब एअरपोर्ट ॲट नागपूर स्पेशल इकॉनॉमिक झोन हे धोरणात्मकदृष्ट्या खूप महत्वाचं आहे. ते भारताच्या मध्यभागी आहे म्हणून. बरोबर. मिहान भारताच्या मध्यभागी असल्यामुळं लॉजिस्टिक्ससाठी एक नैसर्गिक केंद्र बनू शकतं. त्यामुळे तिथे फक्त ITच नाही तर मॅन्युफॅक्चरिंग, एव्हिएशन आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्येही मोठी गुंतवणूक येत आहे. म्हणजे हा एक दूरदृष्टीचा प्रकल्प आहे. हो. भविष्यात राज्याचा विकास अधिक संतुलित करण्यासाठी आणि मुंबई पुण्यावरील ताण कमी करण्यासाठी हा एक महत्वाचा प्रकल्प आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे GCC आणि डेटा सेंटर्स सारखे नवीन धोरणे आहेत आणि नागपूरसारखी नवीन केंद्रही विकसित होत आहेत. पण या सगळ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट कुशल मनुष्यबळ. बरोबर, कुशल मनुष्यबळ. या कंपन्यांमध्ये काम कोण करणार त्याबद्दल काय तयारी सुरू आहे? इथे राज्य आणि केंद्र सरकार दोन्ही स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. एक खूप महत्वाचं उदाहरण म्हणजे नॅस्कॉमने नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठासोबत म्हणजे SRTMU सोबत एक मोठी भागीदारी केली आहे. नांदेडमध्ये? हे खूपच इंटरेस्टिंग आहे. हो. या अंतर्गत मराठवाड्यातील 400 पेक्षा जास्त कॉलेजांमधील सुमारे 1.5 लाख विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानासाठी तयार केलं जाणार आहे. जसं की AI, डेटा सायन्स. हो, AI, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी. हा ग्रामीण आणि निमशहरी भागातून एक मोठी टॅलेंट पाईपलाईन तयार करण्याचा प्रयत्न आहे.
म्हणजे हे सप्लाय साईडवरचं काम झालं. 1.5 लाख विद्यार्थी तयार होतील. बरोबर. पण या विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यासाठी डिमांड कुठून येणार? सरकारने आणलेली GCC आणि डेटा सेंटर पॉलिसी या टॅलेंटला सामावून घेण्यासाठी पुरेशी आहे का, की हे विद्यार्थी पुन्हा नोकरीसाठी पुणे, मुंबई किंवा बँगलोरची वाट धरणार? तुमचा मुद्दा एकदम कळीचा आहे आणि इथेच केंद्राची योजना महत्वाची ठरते. कोणती योजना? केंद्राने नुकतीच रिसर्च डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन म्हणजे R&D नावाची एक योजना जाहीर केली आहे, ज्यासाठी तब्बल 1 लाख कोटी रुपयांची तरतूद आहे. 1 लाख कोटी? हो. या योजनेतून AI, क्वांटम कम्प्युटिंग आणि रोबोटिक्स सारख्या डीप टेक्स क्षेत्रांना मोठं अर्थसहाय्य मिळणार आहे. आणि याचा फायदा महाराष्ट्राला होईल? थेट फायदा महाराष्ट्रातील कंपन्यांना आणि संशोधन केंद्रांना होईल. जेव्हा अशा प्रगत तंत्रज्ञानावर काम सुरू होईल तेव्हा नांदेडमध्ये तयार झालेल्या कुशल मनुष्यबळाला स्थानिक पातळीवरच उच्च मूल्य असलेल्या नोकऱ्या मिळू शकतील. हे दोन्ही प्रयत्न एकमेकांना पूरक आहेत. आणि या मोठ्या कंपन्या आणि कुशल मनुष्यबळ यांच्या पलीकडे जे स्वतःच्या दमावर काहीतरी नवीन करू पाहतात, त्या स्टार्टअप्सबद्दल काय? महाराष्ट्राची स्टार्टअप पॉलिसी 2025 पण आली आहे. हो. ती या चित्रात कुठे बसते? महाराष्ट्र आधीच स्टार्टअप्सच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर आहे. हो का? हो. ताज्या आर्थिक सर्वेक्षणानुसार देशातील जवळपास 24% मान्यताप्राप्त स्टार्टअप्स एकट्या महाराष्ट्रात आहेत. वाह. नवीन धोरणाद्वारे त्यांना आर्थिक मदत, इन्क्युबेशन सेंटर्स, सरकारी कामांमध्ये संधी आणि डिजिटल पायाभूत सुविधा देण्यावर भर दिला जात आहे. पण यातली सर्वात रंजक गोष्ट वेगळीच आहे. ती काय? आहे जे राज्यातील सर्व 1100 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगारी विश्लेषण आणि तपास कामासाठी लागू केलं जात आहे. अच्छा. हे तंत्रज्ञान कदाचित एखाद्या स्टार्टअप किंवा नवीन कंपनीने विकसित केलं असेल. यातून 2 गोष्टी साध्य होतात. एक, स्टार्टअप्सना एक मोठा आणि प्रतिष्ठित ग्राहक मिळतो. आणि दुसरं, प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊन त्याची कार्यक्षमता वाढते. यातून दिसून येतं की सरकार केवळ तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत नाहीये, तर ते स्वतः त्याचा स्वीकारही करत आहे. तर या सगळ्या चर्चेतून आपण पुन्हा त्याच 2 कथांवर येऊन पोचतो. महाराष्ट्र एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. एका बाजूला GCC, डेटा सेंटर्स, स्टार्टअप्स आणि डीप टेकसाठीची खूप मोठी धाडसी धोरणं आहेत. हो, प्रचंड गुंतवणूक आकर्षित करण्याचे प्रयत्न आहेत. तर दुसऱ्या बाजूला हिंजवडीसारख्या ठिकाणी पायाभूत सुविधांची गंभीर आव्हानं आहेत, जी या सगळ्या स्वप्नांना सुरंग लावू शकतात. अगदी बरोबर. महाराष्ट्राचा औद्योगिक वारसा आणि कुशल मनुष्यबळ ही त्याची मोठी ताकद आहे. पण IT आणि सेवा क्षेत्रातील भविष्य केवळ या ताकदीवर अवलंबून नाही. ते कशावर अवलंबून आहे? ते यावर अवलंबून आहे की सरकार आपली आशियाचा डेटा हब बनण्याची महत्वाकांक्षी धोरणं आणि हिंजवडीमधील IT कर्मचाऱ्याचा रोजचा 3 तासांचा प्रवास यातील अंतर किती लवकर आणि किती प्रभावीपणे कमी करतं. आणि जोपर्यंत ही दरी सांधली जात नाही तोपर्यंत बँगलोर आणि हैदराबाद सारखी शहरं आपल्या पुढे जातच राहतील. आपण भौतिक पायाभूत सुविधांबद्दल बोललो, जसं की मेट्रो आणि डेटा सेंटर्स. डिजिटल पायाभूत सुविधांबद्दलही बोललो, जसं की स्किलिंग आणि AI. हो. पण या सगळ्याच्या सामाजिक पायाभूत सुविधांबद्दल काय? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. जेव्हा महाराष्ट्र ही नवीन आर्थिक केंद्र उभारत आहे आणि देशभरातून कुशल लोकांना आकर्षित करत आहे, तेव्हा या नवीन टेक सिटीजचं सामाजिक स्वरूप कसं असेल? बरोबर. त्या केवळ सध्याच्या शहरांचा विस्तार असतील, की त्यांची स्वतःची एक नवीन ओळख, एक नवीन संस्कृती तयार होईल, जी मुंबई महानगर प्रदेश किंवा नागपूरसारख्या भागाचा सामाजिक चित्र कायमचं बदलून टाकेल?